आपल्या देशाचं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये बोलत असताना त्यांना इंग्रजी हिंदी सगळ्या भाषा समजल्या पाहिजेत, बोलता आलं पाहिजे. 2,30,000 मतदारसंघात दिवे लावून चालणार नाही. तेवढेच दिवे जाऊन सभागृहात लावले पाहिजेत, तर खऱ्या अर्थाने आपला प्रश्न या ठिकाणी सुटू शकणार आहे. म्हणजे या देशाला बर्बाद करायचं काही लोकांसाठी, ज्या राहुल गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत या ठिकाणी यात्रा काढली. मी तर म्हणतो की या देशातला पहिला महापुरुष असेल. आतापर्यंत कोणी झालेलं नाही. सोपं नाही, आपण लक्षात घ्या. इथून चालवत आणलो आम्हाला अनिल राव, त्या न्यायालया करून आणलो आम्ही. त्या आईच्या पोटी खरं कसा जन्माला असतो ते हिरा, आणि त्याला पप्पू करण्यासाठी देशामध्ये आज जेवढं काही खर्च करू लागले त्याच्यावरचा अर्धा खर्च ते त्या राहुल गांधीला पप्पू करण्याचा या ठिकाणी देत. पप्पू म्हणजे तुम्ही नाही, पप्पू काय. आणि तुमच्याकडे पक्ष फोडला, चिन्ह फोडलं घेतलं. आता ठाकरे साहेबांचे फोटो लावू लागले. काहीतरी तुमच्याकडे असलं पाहिजे ना. तेवढ्यावर भागलं नाही. आमच्या पवार साहेबांचा पक्ष फोडला, पण शिवाजीराव ते फोडल्यामुळे आपल्याला बरंच झालं वाटलं. नाही तर आपल्याला ह्याच्यासोबत या ठिकाणी येता आलं नसतं. आणि तिकडे कसं आहे माहिती आहे, भारतीय जनता पक्षात तोंड दाबून बुक्क्याचा माराय देत. बाहेर काही बोलता येत नाही, काही सांगता येत नाही, कुठं टोचलं हे कळत नाही, कुठून बाहेर निघालं हे कळत नाही. आणि म्हणून आता आपल्याला खूप चांगलं वाटत लागलंय. एवढ्या मोकळ्या वातावरणात खऱ्या अर्थाने आता लोकशाहीमध्ये आपण रुजवत असं म्हणायची या ठिकाणी मिळाली आहे. पण हे निवडणूक तुम्ही या ठिकाणी विचार करण्याची निवडणूक आहे. काळगे साहेब तरी उमेदवार असले, मला वाटते लोकशाही आघाडीचे ते या ठिकाणी उमेदवार आहेत. आणि ही निवडणूक आता काळगे साहेबांनीच लढवावं अशी परिस्थिती नाही. या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी, मतदारांनी ही निवडणूक मी उमेदवार आहे म्हणून या ठिकाणी निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे. या जर निवडणुकीत आपण जर काही गलत केली तर पुढे निवडणुका होणार नाही. तुम्हाला मतदानाचा अधिकार राहणार नाही. आता पुढाऱ्याने त्यांनी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी घेतली, काँग्रेस आपलं शिवसेना घेतली, आता काँग्रेस घेतली. नांदेडचे आपले अशोक चव्हाण साहेब भाजपमध्ये गेले, पण त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं लागत. भाजपमध्ये जाऊन सुद्धा काँग्रेसचा प्रचार करू लागले. ते कशामुळे भाजपमध्ये गेले हे विचार करा. भविष्यामध्ये हीच दहशत आपल्यावरती आणून ठेवणार आहे. गरीब माणसाचं जगणं मुश्किल करणार आहे. काळगे साहेब एखादी उमेदवार आला गेला यापेक्षाही लोकशाही जिवंत असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दर दिवस बदलते. आणि दररोज संविधान आम्ही सभागृहात जाताना पाया पडून त्या ठिकाणी पहिल्या पायरीचं दर्शन घ्यायचं, संविधानाचं दर्शन घ्यायचं, घटनेचं दर्शन घ्यायचं, आणि दररोज घटना बदलायची. हे ईडी लावणं, सीबीआय लावणं, प्रत्येक लोकांच्या मागे काहीतरी शस्त्र या ठिकाणी वापरणं आणि त्यांना ताब्यात घेणं, ही मला वाटतं लोकशाही मध्ये चेष्टा लावली या लोकांनी. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि आपण